आज तुम्ही वरळीत होळीला कशा प्रकारे प्रतिसाद वरळी करत तुम्हाला? वरळीकर जनता ही अत्यंत प्रेमळ जनता आहे आणि इकडे येणाऱ्या सर्वांचं त्यांनी अत्यंत मनापासून स्वागत करून या होलिकेचं दर्शन घ्यायची संधी दिली, त्याबद्दल समस्त वरळी कोळीवाड्यातील जनतेचे मी मनापासून आभार मानतो. वरळीकरांना एक चांगली गोष्ट मिळाली, ठाकरे गटाचे पण उमेदवारी इथंच होते आणि भाजपचे पण उमेदवारी इथं. कसं बघता दोन्ही उमेदवार एकाच? नाही, मला वाटतं आजचा दिवस हा पक्ष राजकारणाच्या पलीकडे जाऊन साजरी करायचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येकाने स्वतःहून एकमेकांबरोबर जे आपले प्रेमाचे चांगले संबंध आहेत ते अधिक घट्ट करायचे आहेत. त्यामुळे आज राजकारण सोडून होळीबद्दल बोलणं जास्त उचित राहील. एक अजून असंही बघायला मिळालं की एरवी अजित ठाकरे तुमच्यावर टीका करतात, पण आज स्टेजवर त्यांनी तुम्हाला हात दिलेला आहे. कसं बघता? नाही, राजकारण बदलत आहे. नाही, मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आज इकडे आपण होळी उत्सव साजरी करत आहोत. माझे संबंध काय आजचे नाही, जुने बरेच संबंध आहेत आणि आजच्या दिवशी काय आपण राजकीय एकमेकांकडे राजकीय दृष्टीने बघत नसतो. एक मैत्रीपूर्ण आणि एक चांगलं वातावरणात हे सगळं घडत आहे. त्यामुळे मला वाटतं अशा वेळी आपण सगळ्यांनी हेच वातावरण ठेवणं अपेक्षित आहे. याबद्दल माझ्याकडे माहिती नाहीये. सर, वातावरण बघितलं वरळीचं, तुम्ही प्रत्येक भागात फिरत आहे लोकसेवा निवडणुकीच्या पार्टीवर, त्यावेळेस राहुल नार्वेकर कितीच्या लीडने निवडून येईल? मी एवढंच सांगू शकतो की इकडे भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार हा भरघोस मतांनी बहुसंख्य मतांनी निवडून येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.